नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील रामपुरी या गावामध्ये आहोत. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी लिंबराज महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जात आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी श्री त्रिविक्रमानंद स्वामी यांची पुण्यतिथी या ठिकाणी उत्साहात साजरी केली जात आहे. या ठिकाणी लिंबराज महाराजांचं देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून मानलं जात आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यामधून या ठिकाणी भाविक भक्त या रामपुरीमध्ये गेल्या 1 हप्त्यापासून 8 दिवसापासून या ठिकाणी हजर आहेत. सर्व कामधंदे सोडून या ठिकाणची जी लोकांची भावना आहे, काही लोकांचे नवस असतात, ते नवस फेडण्यासाठी या रामपुरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या 8 दिवसामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. या ठिकाणी काय भाविक भक्तांना काय अनुभव आलेले आहेत लिंबराज महाराज यांच्याविषयी, कशाप्रकारे नवस या ठिकाणी बोलला जात आहे आणि कशाप्रकारे नवस फेडण्याची पद्धत आहे, आपण या ठिकाणी सविस्तरपणे या लोकांना काय अनुभव आले ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तुमचं काय नाव आहे? विठ्ठल तुकाराम मुसळे. राहणार कुठले तुम्ही? इथलेच रामपुरीचे. बरं, आज लिंबराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होत आहे. मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणचे भाविक भक्त बी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. कशा प्रकारे जन्मोत्सव साजरा केला जातो या ठिकाणी? मोठ्या प्रमाणात हे साजरा केला जातो ना, मोठ्या प्रमाणात इथं आमच्या इथं म्हणजे. आणि बाहेरचे जे लोक गेलेले असतात वगैरे असतात ते भरपूर म्हणजे येतात या 8 दिवसामध्ये. म्हणजे कुठलं नाही जाऊ द्या, कुठेही गेले जरी असत तरी तो माणूस इथं येतोच. तो येतोच. कारण की मी पण आज इथं नसतो. मी पण पुण्यावरनं येतो. मी पुण्यावरनं प्रत्येक वर्षी पुण्याहून येतात इथं? प्रत्येक वर्षी पुण्यावरनं येतो आम्ही. बरं, आता आपण कधी असा नवस केला होता काय आपल्या काही इच्छा पूर्ण होण्यासाठी? कधी केला होता ना आम्ही, किंवा आपल्या काहीतरी मुलांना शिक्षणाची नोकरी लागण्यासाठी वगैरे याच्यासाठी आम्ही म्हणलो होतो बाबा हो द्या आमच्यावली. तर ते पूर्ण झाले आमच्यावले, पण इच्छा पूर्ण केल्या त्यांनी देवाने पण आमच्या. मग काय प्रकारे कसा नवस बोलला होता तुम्ही? काही नाही भाऊ की नोकरी होऊ द्या, की आम्ही देवांना हे करूया ते करूया म्हणून असं म्हणजे हे करतो आम्ही, बोलतो देवांसंग. तुमचं काय नाव आहे? नाईक विश्वास नारायणराव. राहणार कुठले तुम्ही? आहे मी. मी संभाजीनगरला सध्याला स्थायिक आहे. काय अनुभव सांगू शकता लिंबराज महाराजांच्या विषयी? लिंबराज महाराज आणि त्रिविक्रम स्वामी महाराजाचं आमच्या गावातले हे जे दैवत आहेत, हे जयज्वल्य दैवत आहेत. काय अनुभव आपले? मग कोणतेही कामं तुमचे होतातच. त्यांच्या स्मरून जर तुम्ही कामं केले तर निश्चित तुमचे कामं होतात. आपलं काय एखादं उदाहरण असं सांगू शकता का आपण? आणि काय आता शेतीचे आमच्या कामं भरपूर त्यांच्यामुळं झाले आहेत. पुन्हा आमच्या मुलांचे शिक्षणांचे, आमच्या गावातला कोणताही व्यक्ती असो त्यांच्यापाशी पायापाशी गेले की त्यांचे कामं होतातच. हे आमचं. आपलं परिचय सांगा, नाव सांगा अगोदर. सयाजी अर्जुनराव पवार. बरं, तुम्ही माजी उपसरपंच आहेत. प्रत्येक वर्षी या ठिकाणी लिंबराज महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. कशा प्रकारे साजरा केला जातो आणि काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते? बरं, आज 29 वर्षापासून गावात कार्यक्रम चालू आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण असतं आणि दुपारी शिव महापुराण असतं. त्यांची सांगता झाली काल. आज कालेज कीर्तने आणि भाविक भक्त बाहेरगावून येतात रामपुरीला. रामपुरीचे जे लोक बाहेर गेलेले आहेत ते सगळे येतात आज. त्याच्यामुळं उत्सव वाढत चाललेला आहे. काय महाप्रसादाचं कशा प्रकारे आयोजन केलं जातं? गावात वर्गणी करून सामूहिकरित्या उत्सव साजरा केला जातो. आणि किती भाविक भक्त जमा होतात बरं दरवर्षी या ठिकाणी? गावातले ते येतातच पण पाहुणे बी येतात. त्याच्यामुळं उत्सव वाढत चाललेला आहे. तुमचं काय नाव आहे? माझं नाव कैलास श्रीनिवास लखोटे आहे. राहणार कुठले? मी प्रॉपर रामपुरीचा आहे. बरं. सध्या स्थायिक कुठे तुम्ही आता? सध्या संभाजीनगर. बरं. ह्या लिंबराज महाराजा जन्मोत्सवानिमित्त आलात तुम्ही, काय अनुभव सांगू शकता तुम्ही? हे जवळपास 29 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह इथं आहे. आणि हे जागृत देवस्थान आहे. इथं त्रिविक्रमानंद स्वामी महाराज आणि लिंबराज महाराज दोन्ही बी जागृत देवस्थान आहेत. आणि इथं खूप म्हणजे आम्ही जे बाहेर गावून गेलो तेच येत नाही, पण इथलच्या सगळ्या लेकीबाळी वगैरे सगळ्या इथंच येतात. आणि एकदम म्हणजे इथं आम्हाला उत्सवाचं स्वरूप असतं. 8 दिवस 8 दिवस पंक्तीचं आयोजन असतं. शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो. आणि जवळपास 10,000 लोकांचा महाप्रसाद असतो इथं. आणि खूप म्हणजे असं एक उत्साहाचं स्वरूप आहे इथं. तुमचं काय नाव?
आम्ही बापू बालू जेठे, मी कन्नड तालुक्यावरून आलेलो आहे. आमचं गाव संभाजीनगरहून 90 किलोमीटर पुढे आहे. बरं बरं कशामुळे आलात बरं इथं? जवाई मी इटरला हां. दर्शनासाठी आलेलो आहे. किती वर्षापासून येत आहे? 6 वर्षापासून आहे. काय अनुभव आपले? हे नवस दिवस बारीक मुलांचा आणि ते त्याच्यामुळे दर्शनासाठी आलो. बरं ठीक आहे. तुमचं काय नाव बाबा? आप्पासाहेब बसके, राहणार कुठले? रामपुरीचे. बरं बरं आज समाप्ती आहे लिंबराज महाराज यांच्या जन्मोत्सवाची. कशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते बरं? म्हणजे सार्वजनिकच आहे साऱ्या गोष्टी. हां मग त्यांच्या म्हणजे पहिल्यापासूनच विषय जर केला तर भरपूर त्यांचे हे बरं पंढरपूरला इथून या दर एकादशीला वारी करत होते. हां हां परत पुन्हा इथं यायचे. बरं ती एकादशीची वारी असायची डेली. मग इथून गंगा आहे नाही, गंगा पार करून त्यांची मुलगी गेली राणी उंचे गावला. घोंगडी टाकायची कुठं गंगेवर, आणि घोंगडीवर बसून पलीकडे जायचे. तर त्या टायमाला सीताराम कार म्हणून होता एक म्हातारा माणूस. तर त्यांनी पाहिलं होतं त्यांना. तर त्याला काय उत्तर दिलं तर महाराजांनी की बाबा तू कोणाला सांगू नको, नाही जर सांगितलंस तुझं 7 पिढ्याचं कल्याण होईल. नाही तर मग ना तू जर सांगितलं तर त्या काय तुझा मानाचा कळस पडेल. तर मग काय झालं ते म्हणल्याप्रमाणे झालं. बायकोला सांगितलं त्याने असं आज झालं. मग बायकोने बोलून त्यांना बोलाच लावलं. ती नुसता तोंडातून शब्द गेला, म्हणजे लिंबराज महाराज पाण्या घोंगडीवर बसून मला भेटले म्हणणं खालास म्हणणं संगत झालं त्याचं. इथून वारी पंढरपूरला जे जायचे ना ते, तर त्यांच्या संघ भक्त होते. कोणचे? एक चंभाराची समाधी आहे तिथं मंदिरामध्ये, चंभाराची, एक धनगराची. म्हणजे हे त्यांचे कोण होते? भक्त होते भजनी मंडळामधले. तर हे एक वेळेस पंढरपूरला गेले एकादशीला, मोठ्या एकादशीला, आषाढी गेल्यानंतर पाठीमागं आग लागली भक्ताच्या घराला. तर तिथून विचारली कुठून? इथं गावात रेटा ना ते गावाच्या लोकाला. तर त्यांनी तिथे सांगितलं अरे म्हणले तुझ्या एवढं घर पेटलं रे म्हणले. मग अशा हातात चोळले तर इकडं इडलं ते. इडल्याच्या नंतर त्यांच्या हातावर फोड आलं. मग असे भक्त जे होते त्यांना सांगितलं या ते धनगरी आहेत का त्यांचं नाव परशुराम होतं, आणि जे चंभाराचे आहेत का ते बुवाजी होते. तर बुवाजी होते चंभाराज होते. तर चंभाराज असल्यामुळं जे भजने होते का बाकीचे हे मराठीचे याचे त्याचे बाकीचे, ते म्हणले बाबा ते रोज बी खेटर शिवीचे कातडे शिवीत आणि भाजनाला येऊन बसतंय म्हणले. काय भाजनाला येऊन बसतायचं म्हणले. अरे म्हणले तो भक्त आहे जो हां, आणि त्याला कसं आपल्याला डावळते? नाही म्हणले आज काय केलं आगळ लावून घ्या म्हणले. मग घेतली आगळ लावून कवाडाची, हे असले कवाड होतं ना, आगळ लावून घेतली आणि भजन केलं. मध्ये भजन सुरू झालं की बुवाजी बुवाले की मांडी घालून कुठं इना घेऊन मंदिरामध्ये ते म्हणले आता कसं करायचं रे, तुम्ही तर आगळ लावली म्हणले. मग आता काय करायचं? मग द्या म्हणले बाहेर काढून, आता कसं उचलून न्या म्हणले उचलून त्याला. मग त्यांनी विचार केला ज्यांनी समजा नवसं केले त्याच्या नवसाला पूर्ण पावणार. आता खुद माझंच सांगतो मी काय, माझं लग्न झाल्यानंतर 21 वर्ष मला काही मुलं बाळ नव्हतं. मग एक दिवस इथं आलो चिडलो काय मी माझ्या मनालाच पायऱ्या म्हणलं लास्ट दर्शन. परत तुम्ही तिकडं आणि आम्ही इकडं. मग त्याच्यावर काय एक 12 महिन्यातच मुलगी झाल्याच्या नंतर परत त्याच्यावर 12 महिने समजा 2 वर्षांनी मुलगा झाला. मग तिथून मग ते बाकीचं सारं व्यवस्थित जे झालं. तर इंदोरचं जे हे आहेत ना ते अहिल्याबाईचे ते इंदोरला त्यांचे पाऊत करायचं लिंबाजीबाचे. तर तिथं गेलं तर तिथल्या बाईला मूलबाळ होत नव्हतं. वाणीची बाई होती ना, मूलबाळ होत ना. मग ते इथं आले दर्शनाला. ते म्हणले बाबा म्हणले आम्हाला लेकरू बाळ म्हणले होईल म्हणले तुला. ते म्हणले मुलगा होईल बाबा म्हणले ना. मग तिने काय केलं 1.25 महिना लेकराचं नाणं धुणं केलं. पण ती मुलगी झाली होती ना. मी इथं आले ते मग 1.25 महिना झालं जा दे म्हणले काय कोणा आज झालं ना दर्शनात जाऊ. आले दर्शन घेतलं. म्हणले बाबा मुलगी आहे. अरे म्हणले बाळ म्हणले मला खोटं बोलते की म्हणले तू नीट बघ म्हणले काढ म्हणले ते बाळाचं असं बाजूला केलं. बाजूला केलं की लगेच तो मुलगा तितकं झालं.
मग राणीवंच्या गावला त्यांची जी मुलगी आहे एक आमच्या घरात आहे एक तिथे आहे तर त्या मुलीकडे जायचं आम्हाला हे सूर्यनारायण म्हणजे त्यांना काय त्या टाईमला टाईम नव्हता ना दिवस असता येईन म्हणले मी तिथं तर इथून जरी गेले तर दिवस असता कंप्लीट तिथे गेले सूर्यनारायण तोपर्यंत थांबलेच 12 कोस असेल ते राणीवंच्या गाव 12 कोसावर म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आणि आज बी काय जीवनच्या दोन्ही समाधीचा विषय नंबर 1 आहे म्हणजे तुम्ही जे बोलणार ते तुमचं 100% आणि काही लागत नाही फक्त तुमची जी श्रद्धा आहे आज मी बी वारीला पंढरपूरला जातो ना तिथं एक शेळके म्हणणे त्याला मूळ बाळ नव्हतं 25 वर्ष झालं त्याला आम्ही त्याचं ते दिंडी थांबायची ना आपली लिंबाजीबाजी त्यांच्याकडंच ते म्हणले काय आवाज महाराज म्हणले आम्हाला काय लेकरू बाळ नाही काय नाही एवढा मोठा पासारा आणि त्याला लगेच 2 पोरं झाले 12 महिने नुसतं नाळाला दिलं म्हणलं फक्त काय करा हे तुमचे 12 महिने होस तर दुसरीकडं मन इकडे काय तिकडे काही करू नका तुम्ही एक भावना ठेवा तुमचं 100% लिंबाजी कल्याण करणार लगे 12 महिन्याने 2 मुलं. ओके धन्यवाद. सांगू शकता तुम्ही आता अनुभव काय असा आहे की आमच्या गावाचं कुलदैवत आहे लिंबाद्री महाराज आणि इथून म्हणजे बाहेरून येणारे मुंबईवरून पुण्यावरून येणारे म्हणजे इथून गेलेले हे फक्त यात्रेला येऊ शकतं तिथं आणि एकही माणूस चुकत नाही गावातून इथून गेलेला कारण एवढं ह्या लिंबाजीबाचं हे की जो काय नवस केला आहे का हा पूर्णच होतो. गेल्या 29 वर्षापासून लिंबराज महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतो. काय काय उपक्रम राबविले जातात दरवर्षी? आता हे लोकवर्गणीतून सभामंडप झाला आहे गट्टू झाले हे पुन्हा खोल्याचं बांधकाम झालं आहे हे सगळं लोकांच्या सहकार्यामधूनच आहे इथं काय कुठल्या पुन्हा बाकी राजकीय लोकांचं सहकार्य घेतलेलं नाही काही हां आणि इथं असं आहे की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद धर्म मंगळ इथं त्याप्रमाणे सगळे लोक म्हणजे एका विचाराने इथं धडतात. तर आता देवस्थान हा जागृत होत चाललं आहे दिवसेंदिवस या ठिकाणी भाविक भक्तांची संख्या वाढते. काय झालं पाहिजे कसा विकास राबविला पाहिजे इथं आता? विकास काय विकास तर सध्या चालूच आहे पण अजून बी विकास व्हायला पाहिजे. गावकऱ्याचं भरपूर सहकार्य आहे वर्गणी दिवसेंदिवस वाढत होत चाललेली आहे त्याच्याने विकास हळूहळू होईल पण पूर्ण म्हणजे थोडा वेळ लागेल विकासाला म्हणजे इथं भरपूर हे स्कोप आहे घाट राहिला अजून किंवा अजून बरंच आम्हाला मंगल कार्यालय करायचं तर त्यांच्यासाठी थोडं संडास बाथरूमची सोय नाही ते करायचं आहे म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत की त्या इथं राबाच्या राहिल्यात आणि कालांतराने या आपल्या सप्त्याच्या माध्यमातून किंवा अजून बरेच लोक कधी आम्ही हे सभामंडप करताना फक्त आमच्याजवळ 6 लाख रुपये 2 सप्त्यातले शिल्लक आम्ही वर्गणी मागितली तर गावाने एवढं आम्हाला सहकार्य केलं की जवळजवळ 25 लाख रुपये आम्हाला गावकऱ्यांनी जमा करून दिले आणि त्या माध्यमातून हे सभामंडप झालं. अशाच योजनेत गावकरी भरपूर सहकार्य करतात त्याबद्दल गावकऱ्याचे तर मी मनापासून आभार मानतो आणि बाहेरगावून जे पाहुणे येतात त्यांचे वर्गणी त्यांचे बी भरपूर अभिनंदन करतो. धन्यवाद. तुम्ही किती वर्ष सेवा करतायत लिंबराज महाराजांच्या आता इथं? 29 वर्ष पूर्ण झाली. काय अनुभव सांगू शकतात 29 वर्षामधले? अनुभव आमचे लिंबाजी समजायला यायची आता भाविक भक्त लांबून येतात त्यांचे नवस असतात कशा प्रकारे नवस फेडला जातो इथं? शेरण्या वाढतात नारळ फाडतात आमच्या गावातल्या सगळ्या लेखी येतात पुन्हा ज्या कोरगावला असं दिलेल्या आहेत त्या पुऱ्या लेखी इथं येतात. काय काय कार्यक्रम आयोजन केले जाते दरवर्षी जन्मोत्सवानिमित्त? दरवर्षी याच्या सप्त्याचं आयोजन केलं जातं. पाठ काकडा होतो त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम होते सकाळी गाथा पारायण किंवा ज्ञानेश्वरी पारायण होते त्याच्यानंतर गाथा पारायण होते त्याच्यानंतर दुपारची पंगत होती दुपारून रामायण किंवा ज्याप्रमाणे आपण ठरवतो त्याप्रमाणे विष्णू आपलं शिवपुराण होते असं होतं. संध्याकाळी हरिकीर्तन होते. महाप्रसादाचं आयोजन केलं जाते. काय असते महाप्रसाद कशाचा असतो? महाप्रसाद म्हणजे बुंदी आणि मसाला भात या 2 वस्तू. किती भाविक भक्त या ठिकाणी येतात बरं शेवटच्या दिवशी? शेवटच्या दिवशी या ठिकाणी परत 5,000च्या पुढं पण येते. धन्यवाद.
काय सांगणार आता आपण? काय सांगायला तेवढं कमीच आहे इथून असं देवाचं म्हणजे महत्त्व एवढं झालं आहे की सांगायसारखं म्हणजे वरचेवर वाढायला लागले दरवर्षीपेक्षा उत्सव म्हणजे दरवर्षी उत्सव वेगळाच व्हायला लागला. म्हणजे भाविक भक्त संख्या वाढत चालली, संख्या दिवसांनी. वाढत चालली. हा यात्रासुद्धा आमची यात्रा संपली होती, परत यात्रा सुरू झाली आमची आता. हां बाकी काय कार्यक्रमाचे नियोजन असते बरं दरवर्षी आता? सप्ताह अखंड असे ज्ञानेश्वरी पारायण असतं सकाळी आणि त्याच्यानंतर गाथा भजन झालं की हे असतं रामायण पंक्ती असते. आता पंक्ती या गावातल्या लोकांच्या ठरवून दिलेल्या असतात. दरवर्षी तेच लोक नाश्ता असतो जवळजवळ 100 किलोचे पोळी लागते नाश्त्याला. आणि आता साखर आमची 5 किलो साखर आहे, 5 क्विंटल साखर म्हणजे यंदा एवढा म्हणजे महाप्रसाद आहे. 5 बरं, क्विंटल आता साखर. भाविक भक्त कमीत कमी 5 ते 10 हजार येतात असं सांगतात इतर लोक. आता काय निवारा झाला पाहिजे, काय विकास योजना राबविल्या पाहिजे बरं ह्या ठिकाणी? आता गेल्या वर्षी मी म्हणलो होतो तुम्हाला की आपल्या तिथं सभा मंडप पाहिजे. अजून निवारा काय आता फक्त येण्याची इथं कसं आहे सोय नाही, रोड नाही इथं यायला रस्ता नाही, बांधून रस्ता व्हायला पाहिजे. दुसरं काय नाही. इथं पहिले एस टी आली माझ्या देखता बरं माझ्या लहानपणी एस टी आली, पण ती रस्ता बंद पडलेला, तो रस्ता सुरू व्हायला पाहिजे. सगळ्या गावाच्या लोकांनी सरपंचांनी आमदार लोकांनी काहीतरी निधी देऊन तो रस्ता सुरू करायला पाहिजे. कारण एस टी इथं येतात, वाहनं येते सगळं इथे. बाय धन्यवाद. मी पद्माकर मस्के रामपुरी. बरं, आता 29 वर्षापासून लिंबराज महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. कशा प्रकारे साजरा केला जात आहे आणि काय काय कार्यक्रमाचं आयोजन असते दरवर्षी? लिंबराज महाराजाच्या सप्ताहाचं आयोजन म्हणजे आहे हे जे दैवत आहे त्या लिंबराज महाराजांनी गंगाच्या पलीकडे हे सिद्ध पुरुष संत येते. लिंबराज महाराज हे सिद्ध पुरुष संत येते आणि त्यांनी मुलीचा मुलगा केलेला आहे. लिंबराज महाराजांनी मुलीचा मुलगा केलेला आहे आणि त्यांनी बर्डेलाचा पाक केलेला आहे बरं का. असे हे लिंबराज महाराज सिद्ध पुरुष संत आहेत. बोला अजून काय आता या ठिकाणी आता बऱ्याच प्रकारे विकास झालेला आहे, पण असा काय विकास झाला पाहिजे, एक भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे या ठिकाणी? अजून इथं सध्या आता हे विकास जी केलेला आहे सरा गावकऱ्याच्या ह्याच्यामधून हा सभामंडप बांधण्यात आलेला आहे, असं जेणेकरून की गोरगरिबाचे लग्न व्हावं इथं आणि लग्न गोरगरिबाची होऊन आमची इथं गोरगरिबाचे लग्न झाली म्हणजे कसं की या वर्गणीतून सगळा पैसा गोळा झाला, गोरगरिबाचे लग्न होतात. आणि अजून इथं सोय असं वाटतं की काहीतरी अजून इथं रूम वगैरे उतरण्याकरता वराडाकरता हे होत ह्या लिंबाजीवाच्या मंदिरामध्ये. मंदिराची सुद्धा डागडुजी जेवण पाहिजे. मंदिराचं सुद्धा बांधकाम व्हायला पाहिजे. पत्रे सगळे गळालेले व्हायलाच पाहिजे. पण आता हे गावातून का नाही एकच आता समज इतकं आपण इतकं हे केलंय तर हे इतकं आता दुसऱ्यांदा बी मंदिराच्या गावातून म्हणल्यानंतर लोकांना थोडं जरा जड जाते जरा हे. म्हणून हे थोडंसं आता जी मंदिराचं काम करायचं तर असं वाटतं की व एखादा आमदाराने एखादा फंड द्यावा हे द्यावा अशा प्रकारे हे काम व्हावं. तुम्ही पाठपुरावा केला का आतापर्यंत, जे निधीतून काही फंड देण्यात यावं म्हणून? नाही केला अजून आतापर्यंत नाही केला. आतापर्यंत फक्त गावातून वर्गणी करून एवढं केलेलं आहे फक्त. दिले असते, मागितले असते, दिले असते. आमदाराकडे गेलो असतो तर मागितले असते. ओके, धन्यवाद. नाव सांगा अगोदर. मी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर मस्के. बरं, आता गेल्या 29 वर्षापासून रामपुरीमध्ये लिंबराज महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काय सांगता येईल याविषयी आपण? या गावचं देवस्थान जे आहे प्रसिद्ध देवस्थान आहे. हा सप्ताह जो दरवर्षी आम्ही एक दिवाळीचा सण उत्सव ज्याप्रमाणे आम्ही साजरा करतो त्याप्रमाणे आम्ही हा सप्ताहही साजरा करतो. बाहेर गावाला शिकायला गेलेले, बाहेर गावाला राहायला गेलेले सर्व लोक या सप्त्यानिमित्त दिवाळीला एखाद वेळेस दुसऱ्या इतर कोणत्याही सणाला येत नाहीत, पण सप्त्याला आवर्जून सर्व परिवारासह सप्त्यानिमित्त या ठिकाणी येतात दर्शनासाठी. असं आमचं गावचं एक प्रसिद्ध देवस्थान आहे श्री संत लिंबराज महाराज. काय काय कार्यक्रमाचं आयोजन असतं याच्यात? कार्यक्रमाचं 7 दिवस कीर्तन असतं आणि शिवपुराण किंवा काही वर्षी प्रवचन या ठिकाणी ठेवलेलं असतं. धन्यवाद सर.
कोण बोलणार पैकी? नाव उदयसिंह प्रदीपराव मस्के, रामपुरी. काय सांगाल आता रामपुरीमधला जो देवस्थान आहे लिंबराज महाराज यांचा वर्षानुवर्ष म्हणजे या ठिकाणचा जो जागरूक देवस्थान आहे, भाविक भक्तांची संख्या वाढत चाललेली आहे. काय विकास योजना राबविल्या पाहिजेत या ठिकाणी सरकारने आता? सर्वप्रथम माझी ग्रामस्थ या नात्याने विनंती आहे सरकारला, प्रशासनाला, की ह्या देवस्थानचा जो दर्जा आहे त्याला दर्जा द्यावा, त्याला धार्मिक स्थळाचं दर्जा देऊन विकास कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा ही आमदार साहेबांना विनंती आहे. तशी प्रशासनातील जे कलेक्टर साहेब असतील ह्यांनासुद्धा विनंती आहे. रामपुरी हे जागरूक देवस्थान आहे. ह्या 10-20 खेड्यामध्ये या देवस्थानची फार मोठी भावना आहे लोकांची, ग्रामस्थ सर्व गावातल्या लोकांच्या देवस्थानावर अत्यंत विश्वास आहे. स्थलांतरित झालेले लोक मुंबई, पुणे, औरंगाबाद जिथं कुठं असतील ते ह्या देवस्थानला सप्त्याला दरवर्षी हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात, आनंद घेतात सप्त्याचा. पण त्यांची गैरसोय होती रस्त्या कारणाने. सध्या ऊसाच्या गाड्यांमुळं ही रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली. त्याच्याकडं नाही प्रशासनाचं लक्ष आहे, नाही राज्यकर्त्यांचं लक्ष आहे. त्यामुळं येणाऱ्या लोकांना जो गैरसोय होती, रोज गावातल्या लोकांची गैरसोय होती, तसेच सप्त्याला जे आलेले लाखो भाविक आहेत ह्यांचीसुद्धा गैरसोय होती. त्यामुळं रामपुरीचा रहिवासी या नात्याने मी प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना, जे कोणी राजकारणी असतील त्यांना विनंती करतो, लवकरात लवकर ह्या प्रश्नावर लक्ष देऊन तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचं काम करावं एवढी विनंती तुमच्या मार्फत करतो. तुम्ही आले ह्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. आज 29 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपलं नाव सांगा अगोदर. प्रसन्न विजयकुमार लोया, राहणार रामपुरी. काय सांगताल आता लिंबराज महाराजांचा जन्मोत्सव आहे, समाप्ती होणार आहे, याविषयी काय मत आहे आपली? श्री लिंबराज महाराज संस्थान रामपुरी आज 29 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. लोक, भाविक, पाहुणे रावळे मोठ्या गर्दीने इथं उपस्थित राहतात. देवाचा चमत्कार ही जागृत आहे, त्यामुळं एकही माणूस गावातला ह्या सप्त्याला टळत नाही. बरं, गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो लिंबराज महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त. या ठिकाणी बालाप्रसादजी लोया यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले होते. आज ते आपल्यात नाही आहेत, याविषयी आपलं काय मत आहे? स्वयंपाकघर बालाप्रसाद रामरतन लोया हे आमचे मोठे चुलते केलेला आहे. ते आपल्यात नाही. कुंभमेळाव्यात छोट्याशा ॲक्सिडेंटच्या कारणाने आम्ही आमच्या बाबांना गमावलं. त्यांच्या स्मरणार्थ पारायण झाल्यानंतर आमच्या परिवारानं स्वयंपाकघर हा संस्थानाला समर्पण केलेला आहे संध्याकाळी. ह्या वर्षी ते आपल्यात नाही आहे, हे कळत नाही. धन्यवाद सर. काय कार्यक्रम नियोजन असते, कशा प्रकारे महाप्रसादाचं आयोजन केलं जाते? आज सकाळी पारायण असतो 2 तास. पारायण झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर शिवमहापुराण वाढत चालली आहे. त्यानंतर कीर्तन असतं संध्याकाळी. 8 दिवस कुणीकडे जातात हे कळत नाही. धन्यवाद सर. नाव सांगा. मी गोविंद मस्के, दरवर्षी काही ना काही राहणार रामपुरी. काय सांगता, रामपुरीचं आता देवस्थान जागरूक झाले, लिंबराज महाराज यांच्यावरची जी भाविक भक्तांची आता संख्या वाढत चालली आहे. काय प्रकारे आता गावकऱ्यांनी केलं पाहिजे, काय विकास झाला पाहिजे गावामध्ये? गावकऱ्यांच्या मदतीने इथं सभा मंडपाचं काम झालेलं आहे. दरवर्षी काही ना काही पद्धतीने इथं विकास कामे होत असतात. अतिशय जागरूक असं देवस्थान आहे. गावातल्या ज्या मुली दिलेल्या आहेत इतर ठिकाणी, त्या सर्व दिवाळीच्या ऐवजी सप्त्याच्या टायमाला इथं गावामध्ये येतात आणि त्यांच्या पद्धतीने त्या पण मदत करत असतात. गावाच्या माध्यमातून, देणगीच्या माध्यमातून सुद्धा या विकास कामे सुरू आहेत. अतिशय जागरूक देवस्थान आहे. बऱ्याच जणांना माहिती नसेल की लिंबराज महाराजांची नेमकी स्टोरी काय आहे, तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. लिंबराज महाराज हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातले, त्यांची मुलगी या ठिकाणी दिली होती रामपुरीमध्ये मस्के कुटुंबामध्ये. अशा पद्धतीनं तर दिलेले असताना ते इथं राहायचे. त्यांचा थोडा आध्यात्मिक कडे कल होता आणि इथं ते गावातली एक जणांची शेतजमीन करत होते. असं करत करत ते अध्यात्माकडे वळले आणि अध्यात्मातून त्यांनी या गावचा विकास केला, लोकांना भजन कीर्तनाला लावलं आणि अशा पद्धतीनं या लिंबराज महाराजांचा विकास झालेला आहे. त्यांचे जावई वंकरराव मस्के हे ज्यावेळेस इथं नदी तीरावर घाट बांधायचा होता, ते घाट बांधण्यासाठी पैसे आणण्यासाठी इंदोरला गेले होते. पण मधातच पैसे घेऊन येत असताना त्यांची लुटारूने हत्या केली आणि त्यांना मारून टाकले. त्यामुळे इथलचं घाटाचं स्वप्न हे रामपुरीकरांचं त्यावेळेसच विरलं असं सांगता येईल. अहिल्याबाई होळकरने मोठी रक्कम देऊ केली होती आणि ती रक्कम दिली पण होती, पण ती इथपर्यंत आली नाही. त्यामुळे तो घाटाचं बांधकाम तेवढं अद्याप बाकी आहे. आता इतर गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि कमिटीच्या माध्यमातून
नवीन विकास कामं सुरू आहेत त्याचा विषय पण त्यामध्ये निघेल आणि या वरचेवर याचा विकास होत राहील. धन्यवाद. ते लिंबराज महाराज यांचा उत्साह जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये गेल्या 29 वर्षापासून साजरा होत आहे. याही वर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी महाराष्ट्रातले भाविक भक्त रामपुरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक जगदीश भैया मुस्के या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच तुम्ही आता प्रथम नागरिक आहात, कशा प्रकारे लिंबराज महाराजा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो? वर्गणीमधून इथे सभामंडप खूप आनंदात आणि सर्व गावाचे खूप रिस्पॉन्स असतो. 10 खेड्यातले पण सगळे लोक आहेत, सर्व जातीचे लोक. इथं भेदभाव आम्ही कसलाच करीत नाही आणि खूप गावाचा रिस्पेक्ट असतो. तर आता ग्रामस्थांनी लोकसह वर्गणीमधून इथं सभामंडप तयार केला आहे. आपण असा का पाठपुरावा करणार राज्य आमदाराकडे असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, आपल्या लिंबराज महाराज देवस्थानासाठी असा काय विकास बाकी आहे ते केला पाहिजे आपण? आमच्या लिंबराज महाराज इथं घाट करायचं राहिलं आहे आणखी आणि मला मंगल कार्यालयात आणखी थोडं मोठं करायचं काय सांगता त्याच्यामध्ये सगळ्या सुखसुविधा करायच्या आणि मंदिर बांधायचं. आता ह्या वर्षी 29 वर्ष धन्यवाद. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही गजानन कल्याणराव मस्के, राणा रामपुरी, राहणार रामपुरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आज लिंबराज महाराजांचा जन्मोत्सव रामपुरीमध्ये उत्साहात साजरा केला जातो. काय सांगता येईल याविषयी आपण? लिंबराज महाराजाचा उत्सव सालाबाजाप्रमाणे आता ह्या वर्षी 29 वर्ष सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही गावकरी समजा 10 खेड्यातले उत्सव हे समजे गावकरी मंडळी आणि 10 खेड्यातले लोक येतात, हे सहकार्य करायला येतात. आणि चांगल्या प्रकारचा उत्सव कसा होईल आणि महिला मंडळी आणि जस्त महिला मंडळ सहभाग होतात. गावकरी सुद्धा वारकरी संपादकाचा असलेली खेड्यापाड्यातले वारकरी जसं लिंबराज महाराज आणि तुरिकानंद स्वामी रायाचा महापरिक्रम बघायला येतात आणि संतांची भूमी रामपुरी पहिल्यापासून आणि जसं लोकांना इथं अनुभव आलेले आम्हाला गेल्या वर्षी सुद्धा इथं यंदा चांगले अनुभव आलेले. म्हणून रामपुरी ही महत्वाची पंढरीची वारीसारखी नारायणगड असलेलं बीड बसलं तसंच हे ठाण आहे मोठं. जसं या गावामध्ये उत्सव नारायणगडाप्रमाणेच कार्यक्रम होतात, अन्नदान होतात. गंगा मायाच्या कृपेने, गंगा महादेवाच्या कृपेने जसं लोक ठेवतात. आमच्या गावामध्ये 3 महादेवाचा संगम आहे, एक फलेश्वर आणि रामेश्वराचा आणि चिंतामणी असे 3 महादेवाचे संगम आहे. 3 मुखी नद्या आहेत, 3 मिळत असं या महादेवाचे सुद्धा पराक्रम चांगले आणि संतांची मोठी भूमी आमची रामपुरीचं देवत आहे. सकळ आराध्य देवत कडक आहे आमचं रामपुरी लिंबराज महाराज. धन्यवाद सर. आहे ही गंगा आहे रामपुरीच्या गावाच्या शेजारी आणि या ठिकाणी प्राचीन एक मंदिर आहे महादेवाचं. या महादेवाच्या मंदिराविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. काय सांगताल? एकदम पाण्यामध्ये मंदिर आहे महादेवाचं, याविषयी काय माहिती सांगणार तुम्ही? हे मंदिर चिंतेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. इंदोरचे संस्थान अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळातील हे मंदिर आहे. या मंदिराचं बांधकाम जवळपास 1700 शतकामध्ये झालं होतं आणि मंदिराची महादेवाची पिंड आतमध्ये अतिशय विलोभनीय अशी आहे. या मंदिराची खासियत अशी आहे, अलीकडच्या काळामध्ये पाऊस पाणी बऱ्याच वर्षी कमी असतो, त्यावेळेस गावातल्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की मंदिरातील महादेवाची जी पिंड आहे ही संपूर्ण जर पाण्याने भरली तर पाऊस काळ चांगला पडतो आणि तसे अनुभव 2-3 वर्ष आलेले पण आहेत. बऱ्याच सेवकांनी, बऱ्याच भाविकांनी त्याच्या मंदिरातील पूर्ण महादेवाची पिंड ही पाण्याने भरवली होती आणि त्यानंतर 2-3 दिवसामध्ये पावसाला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली होती. अशा पद्धतीचे हा अतिशय जागृत असं देवस्थान आहे. या मंदिराच्या बांधकाम झाल्यानंतर निधी कमी पडल्यामुळे इतरचं घाटाचं काम राहिलं होतं. कालांतराने तो निधी अहिल्याबाई होळकरने देऊ पण केला होता आणि त्यासाठी गावचे वंकरराव मस्के हे घोड्यावर इंदोरला निधी आणण्यासाठी गेले होते. पण निधी घेऊन येत असताना वाटेतच त्यांचा चोरट्यांनी लूट केली आणि त्यांचा मर्डर केला. अशा पद्धतीची जुनी स्टोरी आहे. अतिशय जागृत आता देवस्थान आहे. आता सध्या तुम्हाला पाण्याचा जो ओघ दिसतोय, खाली पण एक बंधारा आहे, वरी पण एक बंधारा आहे आणि त्या बंधाऱ्याच्या मधोमध हे रामपूरचं क्षेत्र आहे. म्हणून इथं हे मंदिर पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये पूर्ण पाण्याखाली असतं. उन्हाळ्यामध्ये आपण त्या महादेवाचं जाऊन दर्शन घेऊ शकतो. अतिशय भाविकांची श्रद्धा आहे आणि अतिशय असं जागृत देवस्थान आहे. धन्यवाद सर. चालू आहे आणि आमचे नातेसंबंध प्रकाश
राहणार कुठे तुम्ही? पाथरी तालुका रेणाखळी गाव माझं गाव. या ठिकाणी रामपुरीला काय संदर्भ आहे, येण्याचा विषय काय आहे तुमचा? रामपुरी गाव हे पुरातन तीर्थक्षेत्र असल्यामुळं आणि या रामपुरी गावाचा सप्ताह वार्षिक चालू आहे आणि आमचे नातेसंबंध असल्यामुळं आम्ही या सप्त्याला दर्शनासाठी या भाविकाच्या म्हणजे इथं आलो आणि मित्र कंपनी पण सोबत आहे माझ्या. किती वर्षापासून या ठिकाणी येतात बरं तुम्ही दर्शनासाठी? दरवर्षी आम्ही दर्शन येतो सप्त्याच्या. अनुभव आपले काय असे काय सांगू शकता? काय सुख शांती लाभते आणि सगळ्या गावातल्या मित्राच्या भक्ताच्या गाठी भेटी होत्या नातेसंबंधाच्या. संख्या वाढत चालली दिवस. सुभाष रामस्के आमचे दाजी येतं, हे माझा मित्र आहे चव्हाण. तुमचं गाव कोणी पिंपरी 30 वर्षाची परंपरा आहे. कोण तालुका काय? तालुका सेलू जिल्हा परभणी. दरवर्षी येतात दर्शनाला. काय सांगू शकता म्हणजे जागरूक देवस्थान झाले, भाविकांची संख्या वाढत चालली दिवसेंदिवस. काय आपलं काय मत आहे या विषयात? व्यवस्था चांगली असते आणि कार्यक्रम चांगला असतो. दरवर्षी कार्यक्रम मोठा झाला. 30 वर्षाची परंपरा आहे सप्त्याची. या ठिकाणी आता भाविक भक्त मोठ्या संख्येने आल्यानंतर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही, याविषयी आपलं काय मत आहे? राहण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थित असते त्यांची. आलेल्या पाहुण्याचे एकदम व्यवस्थितपणे होतं सगळं. क्षेत्राच्या माध्यमातून भक्ताची राहण्याची व्यवस्था हे नातेसंबंध करते. पण माझं असं म्हणणं की हे जे गाव आहे ह्या गावाला तीर्थक्षेत्रामधून जे संबंधित आमदार असतील त्याने जिम्मेदारी पार करून इथं भक्तनिवास करून इथल्या गावातल्या सोयीसुविधाला तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून भरपूर विकास निधी देऊन हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राच्या लेवलला नाव रुपाला यावं ही आमची इच्छा आहे भक्त म्हणून. धन्यवाद. कशा प्रकारे धंदा होतोय आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव सुमन किसन सावंत. राहणार कुठे तुम्ही? राहणार गेवराचे. बरं आता रामपुरीची यात्रा उत्सव सुरू आहे लिंगराज महाराजाचा. तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून येतात बरं? आम्ही 50 वर्ष झाले मी इथे येते. बरं किती दिवस राहतात तुम्ही इथे? 8 दिवस. कशा प्रकारे धंदा होतोय आपला? आता हे धंदा कसा होण्यावर आहे. आलं तर भरपूर होतं, नाही तर काहीच नाही. मग भरून भाडं भरावं लागतं. बरं काय काय आपण आणतात यात्रेमध्ये, काय काय असतं आपलं? पाळणा आहे, जम्पिंग आहे, चक्र आहेत. बरं बरं. लहान लहान लेकरं खेळतात, त्याचा भाग घेतात समजायचं. लहान लहान लेकरं खेळतात. मोठे पण खेळतात जम्पिंग मध्ये. काय सांगता तुम्हाला कशा प्रकारे इथं सहकार्य भेटतंय का लोकांचं गावाल्यांचं? सहकार्य नाही भेटत. नाही. नाही. बरं सहकार्य कोणाचं भेटत नाही. काय कार्यक्रम आयोजन केलं? 7 दिवस राहणार कुठले आपण? रामपुरीचेच. बरोबर. गेल्या 29 वर्षापासून रामपुरीमध्ये लिंबराज महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतोय. काय सांगता येईल विषय आपण? का दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याच उत्साहात यात्रा ही संपन्न होत याविषयी आहे. आपलं काय मत राहील? खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं याच्यामध्ये. 7 दिवस कीर्तन आणि शिवमहापुराण कथा आयोजन केलेलं आहे. तुमचं काय नाव? अमोल जैन. राहणार कुठले? रामपुरी इथलं. काय सांगताल? जागरूक देवस्थान होते रामपुरीचं, भाविक भक्तांची संख्या वाढत चालली, याविषयी आपलं काय मत राहील? खूप छान वाटतं. आमच्या गावची जत्रा इतक्या मोठ्या काय नाव प्रमाणात आपलं? साजरी होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने ही यात्रा साजरी करतोय आणि ह्या वर्षी जरा वेगळाच उत्साह आहे की कारण की सगळ्यापेक्षा यावेळेस आमच्या मंदिराचं बांधकाम वगैरे झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा झालेला आमच्या गावकऱ्यांना सगळ्यांना आनंद होता. काय नाव आहे आपलं? जुगल किशोर श्रीनिवास लखोटिया. मी प्रॉपर इथलाच आहे, पण आता सध्या संभाजीनगरला होतो, छत्रपती संभाजीनगरला. आणि कोणतंही कितीही काम अर्जंट असलं तर ह्या वर्षी गावातले सर्व युवक जे बाहेर गावी नोकरी अभावी किंवा कामधंद्यावर गेलेले आहेत ते ह्या दिवशी नक्कीच येतात. इथल्या मुली इथल्या मुली असो या कोणी असो गावातले 100% हे लोक ह्या दिवशी प्रसादासाठी येतात. फार उत्कृष्ट असं आयोजन इथं होत असतं आणि दरवर्षी वर्षानुवर्ष ही पब्लिक लोक येणाऱ्या जाणारी संख्या वाढत आहे. फार सुंदर कार्यक्रम होता. परिसराचा विकास हे तुमचं काय नाव? लोकवर्गणीतूनच झालेला आहे आतापर्यंत. दादासाहेब भानुदास मस्के. आता जो काय विकास झाला रामपुरीचा लिंबराज महाराज देवस्थानाचा तो लोकवर्गणीतून झाला. काय अपेक्षा आहे तुम्हाला भविष्यामध्ये? सरकारने काय केलं पाहिजे रामपुरीमध्ये? रामपुरीत आतापर्यंत झालेला मंदिराचा विकास, परिसराचा विकास हे सगळं लोकवर्गणीतूनच झालेलं आहे. आतापर्यंत गव्हर्नमेंटचा इथं एवढा मोठा सभामंडप झाला, याला पण रुपये नाही, कशालाच नाही. आणि सरकारने दिलं तर चांगलंच आहे, पण गाव वर्गणीतून आणि सगळ्या लोकांच्या तुम्ही बघितल्या असं यात्रात फिरून
सगळ्याचा सहभाग सगळ्या गावातले जे बाहेर गेलेले आहेत कामानिमित्त नोकरी असो आणखीन काही कामानिमित्त किंवा इथून स्थलांतर झालेले गावातले लोक ते सगळे सप्त्याच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने पूर्ण एक म्हणजे समाजाचा विषय नाही आहे इथं कोणत्या पण समाजाचा व्यक्ती गावातला असला तर तो प्रत्येक व्यक्ती यात्रेनिमित्त गावात येतोच आणि यात्रेनिमित्त येणार आणि आपली फुलना फुलाची बाकडी त्याच्या हैसतीप्रमाणे प्रत्येक माणूस हा गावात वर्गणी देतो आणि ह्या वर्गणीतून आतापर्यंत तर भरपूर विकास झालेला आहे आणि इथून पुढे पण असाच विकास होईल काय विकास राबविला पाहिजे इथून पुढे आता आणखीन आता तर समजा सभामंडप वगैरे झालाय गावातले गोरगरिबाचे किंवा चांगले सुद्धा सगळे लग्न इथंच होतात याच्यानंतर आणखीन विकासाला भरपूर आहे स्टेज वगैरे आणखीन परिसरात झाडं लावणे वगैरे इथं चांगल्या प्रकारची कमान वेस्ट होण्याची गरज आहे समजा आता कालांतराने समजा या गोष्टी व्हायला पाहिजेत तुमचं काय नाव सांगा सखाराम कुठं गाव रामपुरी काय सांगताल देवस्थानाविषयी आतापर्यंत काढण्यापासून 25-30 वर्षापासून लिमराज महाराजाची सुधारणा झालेली आहे मंडप हे बाहेरगावी लोक दिल्ली मुंबई बाहेरगावी गेलेले यात्राच्या निमित्ताने इथं भरपूर लोक काय माहिती उत्सव आहे 29 वर्ष मी विष्णू भीमराव पवार मी रामपूर या ठिकाणचा रहिवासी असून माझं बालपण या गावात गेलेलं आहे या ठिकाणी 29 वर्षापासून लिमराज महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो याविषयी काय सांगताल आपण काय माहिती देणार नाही हा पुरातनचा उत्सव आहे 29 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे आणि हा पुरातन आहे हे साधारणतः लिमराज महाराजांचा कालखंड हा 1675च्या दरम्यानचा कालखंड त्यांचा जन्म असावा आणि तदनंतर त्यांना अहिल्याबाई होळकर या राजघराण्याचा राजाश्रय होता आणि मुलीची मुलगी राणी उंचगावच्या मुलीची त्या राजाश्रयामुळेच त्यांचं हे जे मंदिर आहे आणि हे इथं फार विस्तृत मंदिर करण्याचा मानस होता त्यांचा अहिल्याबाई होळकरांचा परंतु त्यांचे जे नाथजावई होते लिमराज महाराजांची एक नाथ मुलीची मुलगी राणी उंचगावच्या मुलीची मुलगी इथं माली पाटील मस्के यांच्या घराण्यात दिलेली आहे आणि ते नाथजावई आणि पांढरी सरदार म्हणून एक मधातच लुटले धनगर जातीचे सरदार होते ते त्यामध्ये ते इंदोरहून मारले उंटावर पैसा येत होता आणायला गेले होते परंतु मध्य प्रदेशामध्ये मधातच ते जे उंटावर येणारा जो चांदोड रुपये होते ते मंदिराच्या बांधकामासाठी ते मधातच लुटले आणि त्यामध्ये हे जे नाथजावई होते हे त्यामध्ये ते खतम झाले मारले अशा प्रकारची आख्यायिका आहे नंतर मग कालांतरानं छोटंसं गंगेतलं मंदिर आणि हे छोटंसं मंदिर बांधण्यात आलं अशा प्रकारची आख्यायिका आहे स्वच्छतेच्या त्या राजघराण्याला यांचा विरोध असतो होता बरं आता दिवसांदिवस या ठिकाणचे भाविक भक्तांची संख्या वाढत चालली आहे काय विकास राबविला पाहिजे आता या ठिकाणी इथं जे काही मूलभूत गरजा आहेत पाणी या ठिकाणी इतर स्वच्छतेच्या गरजा आहे का कधी केला होता का आणि गावाला एक चांगल्या प्रकारचा अद्ययावत दुपदरी चहापदरी अशा प्रकारचा रोड पाहिजे तांडा तिरामपुरी एक चांगल्या प्रकारचा एक रोड पाहिजे देव जागरूक स्थान आहे म्हणतात या ठिकाणचे नवस पूर्ण केले जातात तुमचा काय अनुभव आहे का असं नवस कधी केला होता का आपण नाही पुढच्या काळामध्ये माझा जन्मसुद्धा हे आजच्या तिथीला झालेला आहे एकादशीचा 19 डिसेंबर 1965 प्रकारचं स्वरूप या दिवशी माझा एकादशीच्या दिवशी जन्म झालेला आहे या यात्रेच्या दिवशी पूर्वीच्या काळामध्ये यात्रा भरत होती मनोरंजनाची विविध साधनं याची खेळ तमाशे इतर 60-62च्या दरम्यान परंतु कालांतरानं ते लुप्त झालं आणि त्यानंतर मग अशा प्रकारचं स्वरूप या उत्सवाला प्राप्त झालं धन्यवाद
आमचं गावच नाही. मी अण्णासाहेब विठ्ठलराव मस्के राणा रामपुरी. रामपुरी. बरोबर. गेल्या 29 वर्षापासून लिंबराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होतो रामपुरीमध्ये. काय सांगता याच्याविषयी माहिती आपण? संत लिमराज महाराज आणि स्वामी त्रिविक्रमानंद स्वामी महाराज या ठिकाणी नवस या दोन महात्म्याला आमचं गावच नाही तर रामपुरी आणि रामपुरी परिसरातील 10-20 खेडे हे असे अक्षरशः मानतात की ते जीवाच्या वर मानतात. पांडुरंगाला जितकं मानतो तितकंच आम्ही पूर्ण स्वामी महाराज आणि लिमराज महाराजाला मानतो. काय सांगतात त्यांचं काय अनुभव वगैरे काही? या ठिकाणी नवस बोलले जातात, नवस फेडण्यासाठी विविध प्रकारचे आयोजन केले जाते, याविषयी काय सांगतात? संत लिमराज महाराज आणि स्वामी महाराज यांना जर कोणाला मूलबाळ होत नसेल तर इथं बऱ्याच आमच्या माता बहिणींनी ते कोणत्याही जाती धर्माच्या असू द्या त्यांनी जर नवस केला तो नवस पूर्ण होतो. आणि तो नवस फेडण्यासाठी एक कालची एकादशी असते आणि आज द्वादशीला मोठा भंडारा असतो. त्या एकादशी दिवशी येऊन आपला नवस पूर्ण करतात. 24 लाख रुपये खर्च स्वतः बांधला. या ठिकाणी लोकवर्गणीतून विकास होतो. काय राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी काय आपल्याला आतापर्यंत मदत केली का? आर्थिक मदत झाली का? संत लिमराज महाराज या ठिकाणी विशेष म्हणजे आमच्या गाववाल्याचं 100% पूर्ण लक्ष आहे. गाववाल्याने हा सभा मंडप जवळपास 24 लाख रुपये खर्चून स्वतः बांधला. यामध्ये एकही नेत्याचा किंवा राजकीय नेत्याचा 1 रुपया पण नाही. गरीबात गरीब लोकांनी 4-4, 5-5 हजार दिले. मोठ्यात मोठ्या लोकांनी भरपूर वर्गणी दिली. पण प्रत्येक गरीबाचा आणि प्रत्येक श्रीमंताचा या सभा मंडपमध्ये सिंहाचा वाटा आहे. बरं, आता या ठिकाणी आता दिवसेंदिवस म्हणजे भक्तांची संख्या वाढत चालली आहे. असं वाटतंय का आपल्या या ठिकाणी भक्त निवास व्हावं, लोकांची येणाऱ्या लोकांची सोय, राहण्याची सोय व्हावं, असं वाटतंय का आपल्याला? आम्हाला पूर्ण गावकऱ्याच वाटतं की सरकारने काहीतरी या ठिकाणी निधी दिला पाहिजे. आपलं क दर्जामध्ये संत लिमराज महाराज किंवा ड दर्जा असो कोणत्याही तीर्थक्षेत्राचा आराखड्या